नमस्कार, मी परमदत्त जाधव. तर सध्या भारतात E20 पेट्रोलची चर्चा सुरू असल्याचं आता आणखीन एक नवीन नाव चर्चेत आलेलं आहे. ते म्हणजे E85 फ्यूल. काही जण म्हणत आहेत की हे भविष्यातील इंधन आहे आणि काही जण म्हणतात की यामुळे पेट्रोलचा खर्च कमी होईल. तर काही जणांचा दावा असा आहे की सामान्य गाड्यांना यामुळे नुकसान होऊ शकते. मग E85 म्हणजे नेमकं काय? ते पेट्रोलपेक्षा वेगळं कसं आहे? आणि तुमची कार किंवा बाईक E85 म्हणजे E85 वर चालू शकते का? तर चला जाणून घेऊया ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये. तर E85 म्हणजे E85 म्हणजे नेमकी काय आहे? तर E85 हे एक प्रकारचे इंधन आहे. यामुळे 85% हे इथेनॉल, तर पेट्रोल हे 15% असते आणि म्हणूनच याला E85 फ्यूल असे म्हणतात. तर इथेनॉल म्हणजे काय? तर इथेनॉल हे एक असं आहे की ऊस, मका, तांदूळ आणि इतर कृषी उत्पादनातून किंवा कृषी उत्पादनापासून तयार केले जाणारे हे एक जैव इंधन आहे. हे नूतनीकरणक्षम मानले जाते. तर E85 का आणले जात आहे किंवा E85 का आणले जाते? तर भारत दरवर्षी अब्जावधी डॉलरचे कच्चे तेल आयात करतोय. जर इथेनॉलचा वापर हा वाढला तर परकीय चलनाची जी बचत आहे, ती बचत आणि पेट्रोलवरील जे अवलंबित्व हे आहे ते कमी होईल आणि याच्यामुळे प्रदूषण सुद्धा हे कमी होईल आणि शेतकऱ्यांना याचा खूप असा फायदा होईल. तर E85 वर कोणत्या गाड्या चालतात? तर सर्व गाड्या ह्या E85 वर चालत नाहीत. E85 साठी विशेष म्हणजे फिक्स फ्यूल किंवा व्हेइकल आवश्यक असते. या वाहनामध्ये विशेष इंधन किंवा फ्यूल पंप आणि इंधन प्रणाली असते. सामान्य गाडीत E85 टाकल्यास काय होईल? जर E85 हे कॅपेटिवेबल नसलेल्या वाहनांना किंवा E85 वापरले तर इंधन मिसफायर किंवा मायलेज कमी देते, इंजेक्टर खराब होते आणि फ्यूल लाईफ हे गंजणे, इंजिनचे नुकसान होऊ शकते याच्यामुळे E85 मुळे. तर E85 चे फायदे काय आहेत? तर याच्याने प्रदूषण हे कमी होते. इथेनॉलमुळे कार्बन उत्सर्जन कमी होते. शेतकऱ्यांना याचा खूप असा फायदा होतोय. कारण ऊस आणि धान्यांची मोठी मागणी वाढते. कारण ह्या धान्यांपासूनच हा इथेनॉल तयार होतोय. तर भारताची जी परदेशी तेलावरची जी अवलंबित्व आहे, हे अवलंबित्व कमी होऊ शकते आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला याचा खूप असा मोठा फायदा होतो. कारण कच्च्या तेलाचे जे आयातीवर जो होणारा खर्च आहे, हा होणारा खर्च कमी होतो आणि म्हणून याचा खूप असा अर्थव्यवस्थेला फायदा होतोय देशाच्या. तर E85 चे काही तोटे सुद्धा असतात. कारण E85 हे सर्व वाहनांसाठी योग्य नाही आणि इंधन कार्यक्षमता कमी असू शकते. इथेनॉलचे जे उत्पादन आहे ते वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात
शेती लागते. इंधन वितरणासाठी नवीन पायाभूत जी सुविधा आहे ती सुविधा लागते. तर भारत सरकार फिक्स फ्यूल व्हेइकलला प्रोत्साहन देत आहे. काही वाहन कंपन्या E85 हे वाहने विकसित करत आहेत. मात्र E85 अजूनही सर्वत्र उपलब्ध नाहीत आणि म्हणून जर तुमची गाडी E20 असेल तर सध्या काळजी करण्याची गरज नाही. कारण E85 वापरण्यापूर्वी कंपनीची सूचना तपासा. तर मित्रांनो, E85 हे भविष्यातील पर्यायी इंधन मानले जात आहे आणि यामुळे प्रदूषण कमी होऊ शकते. कारण नंतर शेतकऱ्यांना सुद्धा याचा खूप असा मोठा फायदा होईल आणि भारताची जी तेल आयात कमी होऊ शकते. कारण आपण बाहेर देशातून हे जास्तीत जास्त तेल आयात करतो. मात्र सध्याचा जो सर्व गाड्यांच्या जे E85 वर चालणार नाहीत, त्यासाठी विशेष फिक्स फ्यूल व्हेइकल आवश्यक असतील. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. धन्यवाद.